ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः श्रीपरमात्मने नमः। अथ षोडशोऽध्यायः। आसुरी संपत्तीची लोक अंतर्यामी असलेल्या ईश्वराला सुद्धा कसं अव्हेरतात हे भगवंत आपल्याला आता या श्लोकांमधनं सांगतायत. 18वा श्लोक आपला चालू आहे. त्यामध्ये भगवंत असं म्हणतायत, अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मात्मात्म परदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभा नासुरीष्वेव योनिषु. याच्यामध्ये अशा आसुरी संपत्तीच्या लोकांना भगवंत अभ्यसूयक म्हणजे मत्सरी वृत्तीचे म्हणतात. दुसऱ्याचं चांगलं होणं, उत्कर्ष होणं त्यांना बघवत नाही. कोणी आपल्याला बरोबरीला आला आहे किंवा आपल्यापेक्षा पुढे जातो आहे हे त्यांना अजिबात पटतच नाही. त्यामुळे ते त्यांना खपतही नाही. त्यांना कुणाबद्दल आदर प्रेम वगैरे असं काही वाटत नाही, कारण मीच सर्वस्व हेच ते मानतात. आणि आता हा आदर किंवा प्रेम वाटलंच तर त्यात स्वार्थ असतो, आणि त्या स्वार्थ असल्यामुळे ते ढोंगीपणाने त्याचा आदर करतायत असं दाखवतात. आत्मपरदेहेषु स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या देहातील परमेश्वराला ते जाणतच नाहीत. किंबहुना मी जो सर्वत्र सर्वांच्या देहामध्ये बसलेला आहे ह्या मज परमेश्वराला ते जाणत नाहीत. त्यामुळे ते एकमेकांचा द्वेषच करत राहतात. आता ही जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर सद्य परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर ते सगळी दुष्कर्मच करत असतात. कुठे स्फोट घडवतील, कुठे हिडीस चित्रपट काढतील, कुठे गलिच्छ नियतकालिकं काढतील, TV सिरीज बनवताना सुद्धा काहीतरी विध्वंसक असे भाव प्रगट करतील. संसारातली सगळी नाती गोती सगळी अशी भ्रष्ट झालेली दाखवतील. असं करून आपण आपल्या राष्ट्राचंच नुकसान करतोय. त्याचे मतभेद द्वेष हे सगळं दाखवून तेच विचार आपल्या प्रेक्षकांच्या मनात उत्पन्न करतोय याचंही त्यांना भान नसतं. त्यामुळे साहजिकच अशी ही जी सगळी लोकं असतात ती संस्कृतीचा ऱ्हास करण्याकरताच टपलेली असतात. त्यांच्या हातून संस्कृतीचा ऱ्हास होतोय हेही त्यांना लक्षात येत नाही असं म्हणूया फार तर. असो, तर अशी माणसं म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे. स्वार्थ, भ्रष्टाचार, गुंडगिरी अशी आसुरी संपत्ती असलेली माणसं समाजाचा कॅन्सर आहे. त्यांना स्वतःला तर समाधान मिळत नाहीच,
पण ते दुसऱ्याला सुद्धा समाधानी आनंदी राहू देत नाहीत. अशा या द्वेषी आणि पापी क्रूर अशा नराधमांना मी पुन्हा आसुरी योनीत जन्माला पाठवतो. श्वान शुकर अशा नीच योनीमध्ये पाठवतो असं भगवंत म्हणतात. जन्मभर याच इच्छा आकांक्षामध्ये राहिल्यावर आपोआपच अंतेमती सागती या न्यायाने तो पुन्हा असुर योनीमध्येच जातो. आता कर्माचा सिद्धांत आहे, त्यामुळे त्यात भगवंत ढवळाढवळ करत नाहीत. पण असुर योनी प्राप्त करून त्यात राहिल्यामुळे त्याच कामना तो पुन्हा करायला सुरुवात करतो. तशाच इच्छा तशाच कामना हे सतत रिपीट होत राहतं. पण केव्हा तरी असा जोराचा फटका बसतो किंवा भगवंत जोराचा फटका मारतो की बहुनाम जन्मना अंते का होईना, पण त्याला कामना वासना यांचा तिटकारा येतो आणि सत्संगती लाभते आणि मगच तो मोकळा होऊ शकतो. तोपर्यंत तो मोकळा होऊ शकत नाही. तो त्या त्या योनीमधनं फिरत राहतो असं भगवंत आपल्याला इथे सांगतायत. आता अशी ही राक्षसी संपत्ती धारण करणाऱ्यांची गती केवळ एका जन्मापुरती नसून अनेक जन्माची असते. इतके ते हीन योनीला जातात. त्याबद्दल भगवंत असं म्हणतात, आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मां प्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिं. अर्जुना, हे मूढ पुरुष जन्मोजन्मी आसुरी योनी प्राप्त करून मला न प्राप्त होता अधमगतीलाच म्हणजे घोर नरकामध्ये जातात. आता यांच्या मनावर असे तामसी संस्कार झालेले असतात, त्यामुळे ती लोक अधोगतीला जातात, अधम आणि निकृष्ट योनीमध्ये जन्म घेतात. आता ते मला कधीच प्राप्त होत नाहीत असं भगवंत सांगतायत, कारण भगवंताला प्राप्त करण्याची त्यांची इच्छाही नसते आणि त्याप्रमाणे ते कृतीही करत नाहीत. आता हे सगळे श्लोक जर आपण बघितले तर कुठेतरी आपलाच फोटो काढलाय की काय असंही वाटतं. कारण मनुष्यामध्ये सुद्धा आसुरी आणि दैवी दोन्ही संपत्ती असतात. आणि जर खरंच हा आपला फोटो असेल तर तो फोटो सुधारायला पाहिजे, नाही का? म्हणजे मागे जसं ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते, आता रंगीत मिळतात. मग आपली मानसिक फ्रेम बदलायला काय हरकत आहे? कारण प्रत्येकामध्ये दैवी आणि आसुरी संपत्ती असतेच. पण जसं प्रत्येक दगडामध्ये मूर्ती असते आणि दगडातील नको असलेला भाग काढून टाकला की तो दगडच मूर्तिरूप धारण करतो, तसंच आपल्यातले नको असलेले आसुरी गुण समजून उमजून विचारपूर्वक विवेकाने काढून टाकावे लागतात. मग आपल्यात जे उरतात ते फक्त दैवी गुण उरतात, कारण ते आपल्यामध्ये आहेतच. फक्त या आसुरी संपत्तीचा काही वेळेला प्रभाव पडतो तर कधी दैवी संपत्तीचा प्रभाव पडतो. हे दोन्ही गुण आपल्यामध्ये असतात. मग ते आपल्यातले आसुरी गुण समजून उमजून काढून टाकले पाहिजे असं इथे भगवंत आपल्याला सांगतात. अन्यथा ह्या आसुरी संपत्तीच्या लोकांसारखंच आम्ही सुद्धा सातत्याने हीन योनीला जाऊ. तसं जाऊ नये म्हणून भगवंत हे सगळं आपल्याला सांगतायत. आता हा मानव इतका अधपतित का होतो, तर ते केवळ आसुरी संपत्तीमुळे असं भगवंत आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत. कारण ही भोगाकडे वृत्ती असते ना, संग्रहाकडे वृत्ती असते आसुरी लोकांची. त्यामुळे आता भगवंत असं सांगतायत, त्रिविधं नरकस्येदं द्वारन्नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. काम, क्रोध, लोभ हे 3 प्रकार आसुरी संपत्तीचे सगळ्यात महत्त्वाचं मूळ आहे. मग त्यातनं पुढे दंभ, दर्प, अभिमान वगैरे हे सगळे येतात. पण काम, क्रोध, लोभ
ही नरकाची 3 द्वारं आहेत असं भगवंत म्हणतात. कारण सगळ्या अनर्थाचं हे मूळ आहे. नरकप्राप्तीचं साधन असल्याने इथे काम, क्रोध, लोभ यांना नरकात जाण्याचं द्वार असं म्हटलेलं आहे. आसुरी संपत्तीच्या मुळाशी तेच सगळे गुण असतात, दुर्गुण असतात. आता आसुरी संपत्ती सांगितल्यावर त्याचे परिणाम काय आहेत ते भगवंत पुन्हा एकदा आपल्याला सांगतात. संकुचित मनोवृत्ती, क्रोध, उन्मत्तपणा, ढोंगीपणा, गर्व, लोभ, सतत भोगाची कामवासना, दुर्वर्तन, दुराचार आणि या सगळ्यामुळे हीनत्व येतं. आणि या तिन्हीपासून पापनिर्मिती होते. आणि नरक म्हणजे हीनत्व. माणूस हीन असून हीनत्व न दाखवता तो मोठेपणा दाखवतो. आणि कारण हीनत्व कोणाला नको असतं ना, मोठेपणा सगळ्यांना हवा असतो. हा मात्र मनुष्य दंभाचाराने सगळ्यांपुढे मोठेपणाचा आव आणतो. पण तरीसुद्धा हा आव जरी आणला तरी क्रोधामुळे त्याच्या बुद्धीचं संतुलन बिघडतं. आणि मग संतुलन बिघडलं की माणूस जे नको ते करतो. आता ह्याच्यामध्ये असं झालं, क्रोधामुळे जर आपण बुद्धीचं संतुलन बिघडलं की मग आपण बघतो हृदयविकार होतो, अर्धांगवायू विकार होतो. हे असे विकार निर्माण होतात, हे रोग निर्माण होतात. या भौतिक गोष्टी ज्या सगळ्या आहेत त्या भोगण्यासाठी याची धडपड चालू असते. पण त्या उपभोगायला याला शरीराची साथ मिळत नाही, असं होऊन जातं. खरं तर रस्त्याने जाताना अशा वेगवेगळ्या पाट्या असतात पहा, अमकीकडे तमकीकडे, किंवा पर्यटनाच्या वेळेला वाटाड्या असतो. तसे हे काम, क्रोध, लोभ ह्या पाट्या खरं लिहिलेल्या आहेत. इकडे गेलं की काम, तिकडे गेलं की क्रोध, इकडे गेलं की लोभ. आणि ते वाटाडे सुद्धा आहेत. पण ते कुठला मार्ग दाखवतात? नरकाकडे जाण्याचा मार्ग दाखवणारे हे वाटाडे आहेत. व्यक्तीचं शरीर काम, क्रोध, लोभ यामुळे त्या जन्ममरणाच्या चक्रात गुंतून राहतं आणि इथेच राहतं. अंतःकरणातला जो असुर भाव आहे तो सूक्ष्म देह प्राणासह पुढे जातो आणि नरकात नेतो. मनुष्याला या 3 शक्ती दिलेल्या आहेत: ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती. त्याचा उपयोग खरं म्हणजे माणसाने चांगल्या तऱ्हेने करून ऊर्ध्वगतीला जायला पाहिजे. पण माणूस त्याचाच उपयोग अधोगतीला जाण्यासाठी दुरुपयोग करतो. आता ऊर्ध्वगतीला जायचं का अधोगतीला जायचं हे स्वातंत्र्य त्याला आहे. खरं तर मृत्यूनंतर तर सोडून द्या, पण या शक्तींनी आपण ज्ञान, इच्छा आणि क्रिया या 3 शक्तींनी आपण भूतलावर सुद्धा स्वर्ग बनवू शकतो आणि भूतलावरच नरकसुद्धा बनवू शकतो. हे आपल्या इच्छाशक्तीवर नियंत्रण, योग्य दिशेनं आपला प्रवास, आपल्या ज्ञानशक्तीचा पूर्ण भरोसा, हे सगळ्या गोष्टी असतील आणि या सर्व गोष्टी आपल्या उद्धारासाठी आपण वापरत असू तर मात्र आपण निश्चितपणे स्वर्गाकडे जाऊ शकतो. हे स्वर्गद्वार म्हणजे भगवत भक्ती हे स्वर्गद्वार आहे. आणि ही जी 3 नरकाची द्वारं सांगितलीत ना, ती बघा, भगवत भक्ती हे एकमेव स्वर्गद्वार सांगितलं आहे. पण नरकाची मात्र 3 दारं सांगितलेली आहेत. हे तिथं ट्रॅफिक जरा जॅम होत असावा म्हणून तसं सांगितलं असावं. तिथे मात्र 3 द्वार आहेत. आता हे बघा, आपण इथेच आपल्या उद्धारासाठी वापरला तर इथेच स्वर्ग आपण निर्माण करू शकतो असं म्हटलं. आता ज्ञानशक्ती जी आहे ते म्हणजे आपल्यामधली एक ज्ञशक्ती ज्याला आपण म्हणतो, ती सर्व शक्ती त्याला भक्तीचा ओलावा लावून आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. पण हेच ज्ञान ज्याला बहुधा ज्ञान म्हटलं जातं, ते जे ज्ञान आहे ते आपण चोरी करणं, स्फोट घडवून आणणं याच्यासाठी सुद्धा ज्ञान लागतंच बरं का. ठराविक अंतरावर, ठराविक ठिकाणी, ठराविक वेळेला स्फोट घडवून आणायचं, ती सगळी क्रिया
जे ते नियंत्रण आहे ते ठेवायचं, यासाठी सुद्धा बुद्धियुक्त ज्ञान लागतंच की. पण हे ज्ञान घातक आहे. पण भक्तियुक्त ज्ञान, परमेश्वराच्या नवविधा भक्तीने प्रवास करण्याचं ज्ञान, हे मात्र स्वर्गात नेऊन पोचवणार आहे. म्हणजे ज्ञान कसं वापरायचं हे आमच्यावर अवलंबून आहे. इच्छाशक्ती, आम्ही चांगल्या इच्छा करणं आणि आम्ही वाईट इच्छा करणं हे आमच्याच हातात आहे. तसंच क्रियाशक्ती जी आहे ती सुद्धा क्रिया करताना चांगल्या क्रियांसाठी वापरायची का वाईट क्रियांसाठी वापरायची, म्हणजे समाजकार्य, निष्काम कर्म यासाठी वापरायची. राजकारण, समाजकारण, देवकारण हे समर्थांनी केलेलं आहे, पण ते सुद्धा निष्काम कर्मयोगाने केलेलं आहे. त्यामुळे ही क्रियाशक्ती त्यांनी चांगल्या दृष्टीने वापरलेली आहे. मग तशी क्रियादृष्टी आपण चांगल्या पद्धतीने वापरायची का खून, मारामाऱ्या, दरोडे हे करण्यासाठी वापरायची, हे आमच्याच हातात आहे. म्हणजे इच्छाशक्तीला सुद्धा मोकाट सोडून चालत नाही. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती याच्यावरती आपण कंट्रोल म्हणजे नियंत्रण ठेवलं पाहिजे, हे निश्चित आहे. आता आसक्तीमुळे आपल्या इच्छा वाढत जातात, कामना निर्माण होतात. स्त्री पुरुष संबंध हा सुद्धा काम, पण तो आवश्यक जरूर आहे. आपली समाजधारणेसाठी तो आवश्यक आहे, पण त्याचा अतिरेक हा वाईटच आहे. इच्छा पूर्ण झाली की लोभ वाढतो, मग तो धनाचा असो नाही तर अन्य गोष्टींचा असतो. आणि मग हा लोभ वाढला, मोह वाढला की तो ईश्वरापासून दूर नेतो. क्रोध तर वाईटच आहे. अशी ही नरकाची द्वारं पूर्णतः सत्यानाश करतात, असं भगवंतांना आपल्याला सांगायचं आहे. त्यामुळे काम, क्रोध आणि लोभ ही जी 3 द्वारं आहेत त्या द्वारांपासनं आपण दूर राहिलं पाहिजे, हे तितकंच खरं आहे. दैवी संपत्ती धारण करायला हवी, हे महत्त्वाचं आहे. आणि ती का धारण करायला हवी? दैवी संपत्ती धारण करण्याचं महत्त्व काय आहे? आता काम, क्रोध, लोभ रहित राहण्याचं काय महत्त्व आहे ते महात्म्य भगवंत आपल्याला इथे सांगतायत. ते असं म्हणतात, एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचारत्यात्मनः श्रेयस्ततो याति परांगतिम. तमोद्वार, तम म्हटलं की अंधार, आणि अंधार म्हणजे अज्ञान, अज्ञान म्हणजे देहबुद्धी, देहबुद्धीमुळे हे तमोद्वार निर्माण होतं. आणि हे कौंतेय असं म्हटलेलं आहे, कुंतीपुत्र कौंतेय, कारण हा ऋजू स्वभावाचा आहे. हे कौंतेया नरकाच्या या 3ही द्वारापासून मुक्त होतो, दूर राहतो. तो मनुष्य आत्मकल्याणाचे आचरण करतो आणि तो श्रेष्ठ गतीला पावतो. परांगतीम, श्रेष्ठ गतीला पावतो. आता विकारांना ज्याने जिंकलेलं आहे, काम, क्रोध, लोभ आदी षड्रिपूंवर ज्यांनी न्यास केलेला आहे, न्यास म्हणजे ताबा मिळवलेला आहे. पदन्यास करताना नर्तकी तिच्या पायांवरती ताबा तिने मिळवलेला असतो की ती कशी पायांची लय काय असली पाहिजे, घुंगराचा ठेका काय असला पाहिजे, हा तिचा कंट्रोल त्याच्यावरती असतो. तसं विकारांवर आणि षड्रिपूंवर आपण न्यास केला पाहिजे, म्हणजे काबू मिळवला पाहिजे. षडन्यास, 6 विकारांवर ज्यांनी न्यास प्राप्त केलेला आहे ते, अशा पद्धतीने. पण ह्या सगळ्यामध्ये काबू न मिळवलेले जे लोक आहेत त्यांना मात्र भौतिक सुख मिळत नाही. म्हणजे त्यांना तात्पुरतं सुख मिळतं, अशाश्वत सुख मिळतं, क्षणिक सुख मिळतं, पण त्यातून पुन्हा दुःखच उद्भवतं, हे नक्की. अशा पद्धतीने भगवंत सांगतायत. म्हणून ही लोक जी आहेत
ती अधोगतीला जातात. भौतिक सुख मिळवणारी लोक जी असतात ती तशी जातात. आता ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर एका पिक्चरमध्ये, एका सिनेमामध्ये, माझ्या माहितीप्रमाणे अभिमान सिनेमा असावा, तिथे एक संवाद आहे अमिताभ आणि असरानी यांचा. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं विचारलेलं होतं, म्हणजे तो संवाद आता पूर्ण सांगत नाही, आपल्या दृष्टीने जो महत्त्वाचा भाग आहे तेवढंच सांगते, की असरानी विचारतो की जेव्हा देवाकडे गेलो होतो त्यावेळेला ते असं म्हणतो, देव विचारतो, हां, या माणसाला काय दिलं आहे, त्या माणसाला काय दिलं आहे, अमक्याला काय दिलं आहे, असं वगैरे जो संवाद देवांचा चाललेला होता. तर त्यावेळेला देव विचारतो, त्याला काय गरिबी दिली आहे का त्याला? बरं बरं, ठीक आहे, त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्याला गरिबी दिली आहे ना, मग ठीक आहे, त्याची तब्येत चांगली ठेव. आणि ह्याला काय, ह्याला श्रीमंती दिली आहे का? बरं, पण तरीसुद्धा त्याला पोटाची दुखणी दे. काय वाटेल ते खाऊन, मागवून, पैसे देऊन तो मागवून खाऊ शकतो, एवढा पैसा आहे ना, अभी पेट की बिमारी दे दो. आता पेट की बिमारी त्याला जर दिली तर तो काही खाऊच शकणार नाहीत, म्हणजे दात आहेत पण चणे नाहीत, अशी त्याची अवस्था होईल. म्हणजे कोणाला काय द्यायचं, कोणाला काय द्यायचं नाही, आणि कोणाला कोणत्या वेळी काय द्यायचं हे भगवंत ठरवतात. पण कर्माच्या सिद्धांताप्रमाणे त्याला मिळालेली श्रीमंती, त्याला मिळालेलं गरिबी हे ते दूर करत नाहीत. पण तो जे पुढचं कार्य करतोय, तो जे भक्त होतोय का सैतान होतोय, याप्रमाणे त्याला काय पुढे द्यायचं हे भगवंत ठरवतात. त्यामुळे काम, क्रोध, लोभ या अनाचाराने ज्यांना पैसा मिळवलेला आहे त्यांना भौतिक दृष्टीने कोणताही उपभोग घेता येणार नाही, त्यांना आत्मिक आनंद तर अजिबातच मिळणार नाही. व्यास ऋषी महाभारतामध्ये शेवटी सांगतात, मी एवढे हात वर करून करून, लोकांनी माझ्याकडे पाहून, माझ्याकडे बघून मी काय सांगतोय ते ऐकावं म्हणून मी हात वर करून करून सांगतोय की काम, क्रोध, लोभ या त्रिदोषामुळे महाभारत घडलेलं आहे. पण अजूनही कोणी याचा बोधच घेत नाही. हे 3 विकार प्रकृतीनेच निर्माण केलेले आहेत, आणि मनुष्यसुद्धा प्रकृतीपासून म्हणजे पंचभूतांपासून बनलेला आहे. त्यामुळे तो त्यातच अडकून पडतो. या विकारांनी माणसाला पकडून ठेवलेलं आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, भगवंतानी माणसाला बुद्धीचा बोनस दिलेला आहे. मग या बुद्धीच्या सहाय्याने तो या विकारांपासून दूर राहू शकतो. हाच संदेश गीतेने दिलेला आहे. विकारांच्या अधीन न होता त्यावर ताबा मिळवला तर माणूस पराभक्तीचा प्रारंभ करू शकतो. अधोगतीला न जाता ऊर्ध्वगतीला जाऊ शकतो. अज्ञान, अहंकार, बुद्धीतला तम नष्ट करून त्याचं आचरण कल्याणकारी होऊ शकतं. म्हणून याच्या त्यागाचाच त्याने नेहमी विचार करावा, म्हणजे ते कल्याणकारी होईल. काम, क्रोध, लोभ याच्यामुळे धर्म आणि समाजमर्यादा नष्ट होते. जगाचं नुकसान करणारे हे लोक असतात, पण दैवी संपत्तीचे लोक हे जगाचे कल्याण करणारी लोक असतात. त्यामुळे उपभोग घेऊ नका असं गीता कधीच सांगत नाही. योग्य प्रमाणात, योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य तऱ्हेने उपभोग घ्या, ओरबाडून घेऊ नका. पण योग्य तऱ्हेने निष्काम कर्म करा, आणि मग मात्र हे सर्व पराभक्तीचा प्रारंभ करून तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता आणि स्वतःबरोबरच जगाचं कल्याण करू शकता, असं गीता आपल्याला सांगते. म्हणून त्रिदोषी सांडिले शरीर, त्रिपुटी फिटलिया नगर, त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय. अशा प्रकारे माऊलीसुद्धा आपल्याला अंतःकरण शुद्धी करायला सांगते. आणि ही अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर आपोआपच आपल्या जीवनाला शास्त्रशुद्ध प्रेरणा मिळते. म्हणून ही दैवी संपत्ती जी आहे ती धारण करायला पाहिजे. त्याचं महत्त्व या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे
हे शास्त्र आपल्याला सांगितलंय, शास्त्र आपल्याला सांगितलं असं जे आपण म्हणतो, ते शास्त्र म्हणजे जीवनाला प्रेरणा देणारा, स्फूर्तीचा, योग्य दिशा दाखवणारा असा विचार म्हणजे शास्त्र. म्हणून ऋषीमुनी, संत सज्जन हे नेहमी शास्त्राचरण करा असं म्हणतात. सनातन संस्कृती हीच आपल्याला हाच संदेश देत असते. म्हणून आज आमची संस्कृतीही टिकून आहे आणि आमची शिकवणही टिकून आहे, शास्त्रही टिकून आहे. पुढे भगवंत त्या शास्त्राचंच महत्त्व आपल्याला सांगतात आणि म्हणतात, यशास्त्रविधी मृत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगतिम. जो शास्त्राचे नियम झुगारून विषय वासनांची कास धरून वागतो त्याला कोणत्याही कार्यामध्ये सिद्धी प्राप्त होत नाही किंवा श्रेष्ठ गती, स्वर्ग, मोक्ष काहीही मिळत नाही. आता कर्तव्य अकर्तव्य, काय करावे काय करू नये असा प्रश्न पडला की शास्त्र प्रमाण मानलं पाहिजे. कारण आपली ही कर्मभूमी आहे आणि आपली योनीसुद्धा मनुष्य योनी ही कर्मयोनी आहे. दैवी संपत्तीचा आश्रय घेऊन माणसाने निष्काम कर्मयोग आचरण करून चित्ताची शुद्धी प्राप्त करून ज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे. पण आसुरी संपत्तीची माणसं यातलं काहीच करत नाहीत. उलट आपल्या स्वार्थासाठी ते शास्त्रालाच खोटं ठरवतात आणि असंच म्हणतात, असं कधी असतं का, त्याची काही गरज नाही, ते काही करण्याची गरज नाही वगैरे वगैरे. आता पैसा भरपूर मिळवा, कष्ट करा, योग्य मार्गाने मिळवा म्हणून भगवद्गीता त्याग करा असं म्हणत नाही, यथा योग्य उपभोग घ्या असं सांगतं. म्हणजे एकादशीला साबुदाणाच खाल्ला पाहिजे असं काही कुठे कुठे शास्त्रात लिहिलेलं नाही आहे. पण उपवास करा हे मात्र सांगितलेलं आहे. मग तो उपास करायचा आहे, पोटाला विश्रांती द्यायची आहे, का उपवास करायचा आहे म्हणजे देवाच्या जवळ वास करायचा आहे, देवाच्या सान्निध्यात राहून नामस्मरण करायचं आहे. पण आम्ही तसं न करता एकादशी दुप्पट खाशी करतो. मित आहार करा असं भगवंतानी आपल्याला सांगितलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी बुद्धीने समजून घ्यायला पाहिजे. आम्ही भरपूर खातो आणि भरपूर झोपतो, पण देवाजवळ वास आमचा होतच नाही आणि आम्ही उपवास वेगळ्याच तऱ्हेने करतो. त्यामुळे शास्त्राला बुद्धीने समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आचरण करता आलं पाहिजे. आणि तसं आचरण न करता केवळ कामासक्त होतो त्याला ऐहिक आणि पारलौकिक कुठलंच सुख मिळत नाही. आजकाल दिसणारी ही श्रद्धा आणि भक्ती ती सुद्धा राजसी आहे. तामसी कमी जरी असली असं आपण म्हटलं तरीसुद्धा राजसी आहे, पण सात्विक नाही. संकट निवारण करण्यासाठी, काम्य उपभोग मिळवण्यासाठी अशा देवळासमोर अनेक रांगा लागतात. अगदी त्या दादरच्या गणपतीला गेलं तर तिथे 2 उंदीर ठेवलेले आहेत. 2 उंदीर ठेवलेत, त्यांच्या कानात सांगायचं की आपल्याला काय पाहिजे म्हणजे ते गणपतीला समजतं वगैरे, असं काही काही आहे तिथे. सिद्धिविनायक त्याचं नाव. तर म्हणजे सिद्धिविनायक तो संकट निवारण करणारा वगैरे आहे. पण जो सात्विक श्रद्धायुक्त भक्ती करतो तो असं म्हणतो की हे उंदराच्या कानात सांगून गणपतीने ऐकून त्यांनी मला माझी संकट निवारण करणं, हे करण्यापेक्षा कर्मसिद्धांताप्रमाणे माझ्यावरती जी संकटं आलेली आहेत त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी शक्ती त्यांनी मला द्यावी, ही शक्ती द्यावी, ती भक्ती द्यावी की जेणेकरून ती संकटं मला संकट वाटणारच नाहीत. हे महत्त्वाचं आहे. संकट निवारण आणि काम्य उपभोग मिळवण्यासाठी देवळासमोर रांगा लावतात, देव मिळावा म्हणून रांगा नसतात. श्रद्धेमुळे शुद्ध भक्ती निर्माण होते. आपण 17व्या अध्यायामध्ये ही श्रद्धा बघितलेली आहे. आणि म्हणून हे करणारे जे दैवी आसुरी संपत्तीचे लोक आहेत
ते कधीही त्यांना देव भेटत नाही, कारण ते शास्त्रानुसार वागत नाहीत. आता कामकारतः वर्तते, शास्त्रविधीची अवहेलना करून मनमानी करून वर्तन करतो तो. आता हा काम हा शब्द आहे ना, हा सुद्धा 7 ते 23 या श्लोकांमध्ये 9 वेळा आलेला आहे. काम हैतुकम, काममाश्रित्य, कामपोभोग परमा, कामक्रोधपरायण वगैरे वगैरे अशा पद्धतीने. म्हणजे हा शब्द इथे इतके वेळा आला आहे कारण दोन्हीचं मूळ कामच आहे. पण सज्जन संत निष्काम भावनेने करतात आणि दुर्जन किंवा आसुरी संपत्तीचे लोक कामोपभोग घेण्यासाठी करतात, मनमानी करण्यासाठी करतात, शास्त्रविधींची अवहेलना करून करतात, असं भगवान आपल्याला सांगतायत. आता इथे पुढच्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात, तस्मात् शास्त्र प्रमाणन्ते कार्याकार्यव्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहर्हसि. आता कर्तव्य अकर्तव्य, प्रवृत्ती निवृत्ती, कार्य कोणतं अकार्य कोणतं हे जाणून घेण्यासाठी शास्त्र प्रमाण मानलं पाहिजे. आता शास्त्रांनी सांगितलेल्या कर्माचं यथार्थ ज्ञान संपादन करून मग त्याचं आचरण करायचं, ते योग्य आहे. शास्त्र म्हणजे वेद, वेदांत, श्रुती, स्मृती काय सांगतायत हे. पण कसं असतं, आम्हाला एखादं संकट आल्यावर आम्ही शास्त्र धुंडाळायला सुरुवात केली, म्हणजे आयुष्यात कधीच केलं नव्हतं, शास्त्र बघितली नाहीत आणि आता मात्र ती शास्त्र ढुंडाळायला सुरुवात केली तर त्याच्यातच वेळ जाईल आणि ते सापडवण्यात वेळ जाईल. पण त्याच्यासाठी सुद्धा भगवंताला ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना असल्यामुळे त्यांनी त्याच्याबद्दलही सांगितलं आहे. मुळामध्ये शास्त्रविधीप्रमाणे आचरण कर हे सांगितलेलं आहेच. पण समजा नाही वाचलीत शास्त्र, पण लहान बाळाला समज आलेली नसते, त्यावेळेला तो आई सांगतो त्याप्रमाणे वागतो की नाही. मग तसंच ह्या शास्त्राचं ज्ञान नसलेल्यांनी शास्त्राधार घ्यावा. कोणाचा घ्यावा? जे महाजन असतात, श्रेष्ठ लोक असतात, ते जसं वागतात तसं आचरण आपण करावं. आता दिल्लीला कोणती गाडी जाते हे 10 लोकांना विचारत बसलं तर प्रत्येकजण वेगवेगळं सांगेल. कोणी म्हणेल त्या अमक्या गाडीने जा, कोणी म्हणेल त्या तमक्या गाडीने जा, किंवा कोणी म्हणेल राहू दे ना त्याच्यापेक्षा विमानानेच जा. पण आम्हाला जर रेल्वेनीच जायचं आहे, दिल्लीलाच जायचं आहे हे जर पक्क असेल तर 10 जणांना चौकशी करत बसण्यापेक्षा रेल्वेच्या कार्यालयात चौकशी करावी, टाईम टेबल बघावं. म्हणजे आपल्याला वेळा निश्चित कळतात आणि आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला गाडी निवडता येते. तसं 4 लोकांना विचारलं की मतभिन्नता आढळेल, पण शास्त्रात पाहिलं तर योग्य असेल ते निपक्षपातीपणाने आपल्याला समजेल. म्हणून शास्त्र प्रमाण मानून वाग असं भगवंत म्हणतात. आता हे असे वागत नाहीत. शास्त्र विधीम उत्सृज्य, शास्त्रविधीला सोडून वागतो तो. सिद्धीम न अवाप्नोती, त्याला सिद्धी मिळत नाही. परामगतीम न, परमगती मिळत नाही, सुख मिळत नाही. म्हणजे शास्त्रात सुद्धा उपभोग घ्यायला नाही आहे, पण तो कसा घ्यायचा आहे हे शास्त्रात सांगितलेलं आहे. मग आता शास्त्र आम्हाला जर अजून माहिती नसेल तर भगवंत सांगतायत, ज्यांचं आचरण शास्त्र विहित आहे, ज्यांनी शास्त्राचा महिमा गायलेला आहे, अशा संत महंत पुरुषांसारखं आचरण कर. महाजनो येन गतः स पंथः, त्याप्रमाणे तू आचरण कर. हे महाजन जे आहेत, जे शास्त्राचरण करणारे आहेत, विहित शास्त्राप्रमाणे वागणारे आहेत, निष्काम कर्मयोगाने मानणारे आहेत, भक्तियुक्त अंतःकरणाने जाणारे आहेत, त्यांचा पंथ गमू पंथ आनंद तो या राघवाचा. अशा पद्धतीने जा. अर्जुना, तू हे शास्त्र जाणतोयस, त्यामुळे तसं कर्तव्य पालन आचरण
तुला करायला हरकत नाही, स्वधर्माचं आचरण करायला हरकत नाही. तू शास्त्र जाणतोयस ना रे. तू हा पाप पुण्य याचा निर्णय केवळ आपली मनमानी करण्यासाठी वापरतोयस. तू शास्त्रप्रमाण मान बरं. त्याच्यात काय दिलेलं आहे? स्वधर्माचं कर्तव्य करावं, स्वधर्म कर्म करावं, कर्तव्य कर्म करावं. मग क्षत्रियाला प्राप्त झालेल्या युद्धक्रिया हा जो भाग आहे तो करणं तुला महत्त्वाचं आहे. हेच भगवंत त्याला सूचित करत आहेत. ते युद्धक्रिया ही क्रूर हिंसायुक्त जरी वाटत असली तरी क्षत्रियासाठी ती पापजनक नाही, जर ते शास्त्रानुसार नसेल तर. ते युद्ध जे ते पापभावनेने केलेलं असेल, अधर्माने केलेलं असेल तर निश्चित ते योग्य नाही. पण क्षत्रियाचा जो स्वधर्म आहे तो धर्मानी युद्ध करणं असा आहे. मग हे जर तू केलंस आणि मेलास तर स्वर्ग मिळेल आणि जगलास तर भूराज्य मिळेल, हेही भगवंतानी मागे सांगितलेलं होतं. अशा पद्धतीने म्हटलं जातं की शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषही विरुद्ध. म्हणजे वेदांनी जर सांगितलं असेल की हे राज्य तृणवत आहे, असं राज्य हिसकावून घेणं, तर ते विष घेतल्यासारखं आहे असं म्हटलेलं आहे. किंवा विष घे सांगितलं तर, शास्त्राने जर सांगितलं तर निश्चितपणे घे. पण म्हणजे शास्त्र विष घे असं कधीही सांगणार नाही. उलट विष असलेल्या विषयांपासून दूर राहा असंच सांगतं. तर वेद हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहेत आणि शास्त्र ही वेदांवर आधारित आहेत. वेद हे अपौरुषेय आहेत. वेदातलं एकही अक्षर पुढे मागे करण्याचा अधिकार कोणालाही नाही. वेद देवांच्या ईश्वरी श्वासातून निर्माण झालेले आहेत. माणूस श्वास उच्छ्वास सहजपणे करतो. हे कर्मसुद्धा तो सहजपणे करतो की ज्याची जाणीवही आपल्याला नसते. हा श्वास जर इतका सहज होऊ शकतो, तसंच निष्काम कर्म हे सुद्धा सहज व्हायला पाहिजे असं भगवंत इथे आपल्याला सांगतायत. असं दैवी संपत्ती जी आहे ती आपल्यामध्ये मुरवली पाहिजे. आसुरी संपत्तीचा त्याग केला पाहिजे. शास्त्राप्रमाणे वर्तन केले पाहिजे आणि नरकद्वाराकडे न जाता स्वर्गद्वाराकडे किंवा मोक्षाकडे वाटचाल केली पाहिजे. याची देही याची डोळा असं भगवंत आपल्याला सांगतायत आणि या अध्यायाची समाप्ती करतायत. ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीता सुउपनिषद सुब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.